अमरावती जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विशेष पॅकेज मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हा कचेरीत निदर्शने आंदोलन करत पैसे फेकून सरकारचा निषेध केला। सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी फक्त 6 तालुक्यांचा समावेश त्या यादीमध्ये करण्यात आला आहे। उर्वरित 8 तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांचा समावेश एक मदत यादीमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीत पैसे फेकून सरकारविरोधात विविध घोषणा देत आंदोलन केले। या आंदोलनात सुनील खटाडे, अलीम पटेल, किरण गुडदे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते। जाहीर न करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा निषेध असो, सरसकट शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या सरकारचा निषेध असो, सरसकट शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या सरकारचा निषेध असो, तुटपुंजी मदत करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अमरावती जिल्ह्यावर अन्याय करणारी सरकारचा निषेध असो, अमरावती जिल्ह्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अमरावतीच्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारी सरकारचा निषेध असो, अमरावतीच्या भाजपा आमदाराचा निषेध असो। आज या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या पूर्वी अन्नामध्ये माती घालवलेली आहे। फक्त अमरावती जिल्ह्याचे 6 तालुके दाखवून शेतकऱ्यांची खूप मोठी कूटथट्टा केलेली आहे। धामणगाव, चांदूर रेल्वे, वरुड, भातकुली, हिवसा असे हे तालुके पूर्णपणे याने वगळून शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे। आणि आमदार मोठ्या एसी मध्ये कलेक्टर इथं हजर नाही आहे। हे सर्व जबाबदारी या कलेक्टरची होती। कलेक्टर फक्त घरी झोपा काढून राहिला आणि शेतकऱ्यांना वाशीवर वाऱ्यावर सोडून मजा करून राहिला। आज जी काही परिस्थिती आहे, हे जे काही सर्वे झाले नाही ते सर्व जबाबदारी कलेक्टरची आहे। हा कलेक्टर या शेतकऱ्यांचं कोणत्याच विषयावर लक्ष दिलं नाही, पंचनामे झाले नाही, यांचे कर्मचारी तिथं हजर नाही होते। म्हणून हे आमचे शेतकरी मायबापांचे जिल्हे पूर्णपणे वगळून टाकण्यात आलेले आहे आणि फक्त अमरावती जिल्ह्याचे 6 जिल्हे यांनी दाखवले आहेत। या तटपुजी घेऊन या सरकारला असं वाटत असेल की शेतकरी खुश होणार नाही, शेतकरी तुम्हाला रस्त्यावर येऊन दणके दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा या आमदारांनी, या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी। अमरावती जिल्हा महसूल विभागाचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, कलेक्टर मुर्दाबाद, शेतकरी अधीक्षक कृषी अधीक्षकाचा निषेध असो, जिल्हा कृषी अधीक्षकाचा निषेध असो, अमरावती जिल्हा कृषी अधीक्षकाचा निषेध असो। आज जीआर रद्द पाहिजे, नवीन जीआर आणा। या महाराष्ट्र सरकारने या जीआर काढून शेतकऱ्यांची कूटथट्टा केली आहे। पूर्णपणे या अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तालुका, हिवसा, वरुड, चांदूर रेल्वे। आज आम्ही जे आंदोलन केलं ते चिल्लर पैसे फेकले, कारण महाराष्ट्र सरकार जे महायुती सरकार आहे ते चिल्लर आहे। ठीक आहे, आम्हाला हमी भाव भेटला ना शेतकऱ्यांना, आम्हाला तुमचा काहीच नाही पाहिजे, पण तुम्ही हमी भाव देत नाही, कर्जमुक्ती देत नाही, ओला दुष्काळ देत नाही आणि अमरावती जिल्ह्यासोबत जे अन्याय झालेला आहे अमरावती जिल्ह्यावर त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। 14 पैकी फक्त 6 तालुके आहे, तिकडे त्यांनी दिलेले आहे हे अतिवृष्टीचा, आणि तेही आता किती येणार काय येणार ते पण आपल्याला माहीत नाही। त्याच्यातून 6 तालुक्यातून एक मेलघाट आहे, आपला धारणी आहे आणि चिखलदरा आहे, तिकडे किती पण शेती आहे ते आम्हाला सरकारला विचारायचं आहे। तुम्हाला 14 तालुके इन्क्लूड करायला पाहिजे, तिकडे थोडाफार नुकसान आहे, पण मेजर जे क्रॉप आहे ते दर्यापूरला आहे, अंजनगाव सुरजीला आहे, तुमचं तिवसाला आहे, धामणगावला आहे, चांदूर रेल्वेला आहे, संत्र्याची मेन बागायती जी आहे शेंदुर्जना घाट आणि वरुडला आहे, आणि तुम्ही काय हिशोबाने ते हे जाहीर करतात हे आम्हाला माहीत नाही। आत्महत्याग्रस्त अमरावती जिल्हा आहे आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करतात, त्याच्यासाठी आमचं हे निषेध आंदोलन आहे। महायुती सरकार जे करून राहिली ते शेतकऱ्याविरोधी सरकार आहे आणि त्या अमरावती जिल्हा खास त्यांनी वगळलेला आहे। आमचं हे साफ एकदम क्लिअर त्यांच्यावर आरोप आहे। सरांचं हे महाराष्ट्र सरकार जो जीआर काढला आहे हे शेतकऱ्यांना मान्य नाही आहे। यांनी फक्त अमरावती जिल्ह्याचे 14 तालुक्यापैकी फक्त 6 तालुके दाखवले। धामणगाव रेल्वे सोडला, चांदूर रेल्वे, मोर्शी, भातकुली, दर्यापूर, तिवसा हे तालुके यांनी सोडले आहेत।
जे इथं शेतकरी राहत नाही का? शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. 100% नुकसान आहे. धामणगाव तालुक्यात दर्यापूर ढगफुटी झालेली आहे, चांदूर रेल्वे झाल्या, तिवशाला झाली आहे. पण यांनी हे सहा जिल्हे यांना वगळण्यात आले आहे. हे असं चालणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जाहीरपणे सांगतोय की ह्या GR रद्द करून अमरावती जिल्ह्याचे 14 तालुके पुन्हा GR काढून यांना समावेश करण्यात यावा. नाहीतर क्रांतिकारी शेतकरी संघटना या सरकारच्या विरोधात आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. हे मी जाहीर महसूल विभागाचं वरुड संत्रा भागाचं खूप मोठं हे आहे. पुन्हा देशात सप्लाय होते. वरुडचा जो संत्रा आहे देशात सप्लाय होते आणि त्या वरुडमध्ये संत्र्याचं एक प्रचंड नुकसान झालं आहे आणि ते वरुड तालुका तुम्ही वगळण्यात आला आहे. हे मुख्यमंत्र्यांचं हे अजिबात अरेराई चालणार नाही आहे. वरुडला समावेश करा, दर्यापूर करा, धामणगाव रेल्वे करा, तिवसा करा. हे जे काही तालुका समाज आहे पूर्ण 14 तालुके या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये समाज झाले पाहिजे आणि नाही तर अन्यथा आम्ही मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार. खूप मोठं राजकारण झालेलं आहे. जे तालुके ओला दुष्काळच्या अतिवृष्टीची मदत देण्यासाठी जाहीर केलेले आहेत त्या तालुक्याच्या व्यतिरिक्त बाकीचे इतर असणारे जे तालुके आहेत ते सर्वात जास्त अफेक्टेड आहे. पण तेच नेमके तालुके सोडलेले आहेत आणि म्हणून काही विशिष्ट लोकांचा जो राग आहे अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.